पहिल्या नजरेतलं प्रेम भाग 7. साम्राज्यावरचा हल्ला. खन्ना ग्रुपच्या मुख्य कार्यालयात सकाळपासूनच गोंधळ उडाला होता. कंपनीच्या सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे महत्वाचा डेटा गायब झाला होता. शेअर बाजारात खन्ना ग्रुपचे शेअर्स घसरू लागले होते. मीडिया ऑफिस बाहेर जमली होती आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. राहुल ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा वातावरण पूर्णपणे बदललं होतं. कालपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवणारे काही लोक आज त्याच्याकडे संशयाने पाहत होते. सर, न्यूज चॅनेल सतत तुमचं नाव घेत आहेत, करण धावत येत म्हणाला. राहुलने टीव्हीकडे पाहिलं. स्क्रीनवर मोठ्या अक्षरात बातमी झळकत होती. खन्ना ग्रुपवरील सायबर हल्ल्यामागे राहुल खन्नाचा हात. राहुलचा संताप अनावर झाला. हे सगळं खोटं आहे, पण त्याला माहिती होतं भावना व्यक्त करून सत्य सिद्ध होत नाही, पुरावे लागतात. दुसरीकडे विक्रम खन्ना बोर्ड मीटिंगमध्ये बसले होते. काही संचालक संतापले होते. कंपनीची प्रतिमा खराब होत आहे, आपल्याला तात्काळ कारवाई करावी लागेल. राहुलला तात्पुरत्या पदावरून दूर करायला हवं. हे ऐकताच विक्रम खन्नांच्या चेहऱ्यावर राग उमटला. माझा मुलगा दोषी नाही, पण बाकी संचालकांना फक्त कंपनी वाचवायची होती. त्यांना सत्यापेक्षा बाजारातील प्रतिमा महत्वाची वाटत होती. दुसरीकडे वैदेहीला ही बातमी समजली. ती ताबडतोब राहुलला भेटायला ऑफिसमध्ये आली. राहुल आपल्या केबिनमध्ये एकटाच बसला होता. पहिल्यांदाच तो खूप थकलेला दिसत होता. वैदेही शांतपणे त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. राहुल, तो तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या. मी कितीही लढलो तरी नवीन संकट समोर येतंय. वैदेहीने त्याचा हात हातात घेतला. कारण तू सत्याच्या जवळ पोहोचतो आहेस आणि खोट्याला नेहमी सत्याची भीती वाटते. हे शब्द ऐकताच राहुलच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. त्याला पुन्हा लढण्याची ताकद मिळाली. त्याच वेळी करण धावत आत आला. राहुल, काय झालं? मला सर्व्हर हल्ल्याबद्दल काहीतरी सापडलंय. राहुल आणि वैदेही दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. करणने लॅपटॉप उघडला. हा हल्ला बाहेरून झाला नाही, म्हणजे कोणीतरी कंपनीच्या आतून मदत केली आहे. हे ऐकताच राहुल दचकला. इन्सायडर? हो. करणने काही डिजिटल लॉग्स दाखवले. त्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आयडी वापरण्यात आल्याचं दिसत होतं, पण तो अधिकारी त्यावेळी देशाबाहेर होता. म्हणजे पुन्हा एकदा कोणीतरी बनावट ओळख वापरत होता. राहुल विचारात पडला. अचानक त्याच्या मनात एक नाव चमकलं. रघुनाथ महाजन. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं कौशल्य त्याच्याकडेच असू शकत होतं. दुसरीकडे रघुनाथ एका आलिशान हॉटेलच्या सूटमध्ये बसला होता. समोर टीव्हीवर खन्ना ग्रुपच्या बातम्या सुरू होत्या. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. फक्त सुरुवात आहे, तो स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात सानिया आत आली. तुमची योजना यशस्वी होत आहे. रघुनाथ हसला. योजना अजून सुरूच झाली आहे. आता पुढे काय? रघुनाथ खिडकीतून शहराकडे पाहत म्हणाला. आता खन्ना ग्रुपच्या गुंतवणूकदारांना घाबरवायचं आणि कंपनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायची. सानिया थोडी घाबरली. तिला जाणवत होतं की हा खेळ तिच्या हाताबाहेर जात आहे, पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं. त्याच रात्री राहुलला एक अनोळखी ईमेल आला. त्यामध्ये फक्त एकच ओळ होती. जर खरा गुन्हेगार शोधायचा असेल तर उद्या रात्री 10 वाजता जुन्या गोदामात ये. खाली कोणाचंही नाव नव्हतं. राहुलच्या मनात शंका निर्माण झाली. हा सापळा असू शकतो किंवा सत्याकडे नेणारा सर्वात महत्वाचा धागा. त्याने ईमेल करणला दाखवला. करण गंभीर झाला. हे धोकादायक असू शकतं. राहुल शांतपणे म्हणाला, पण जर यामुळे सत्य समोर येणार असेल तर मी नक्की जाणार. दूर कुठेतरी रघुनाथ महाजन फोनवर बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. उद्या रात्री खेळाचा पुढचा टप्पा सुरू होईल आणि त्याला पूर्ण खात्री होती. या भेटीनंतर राहुलचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. जुन्या गोदामातील सापळा. रात्रीचे 10 वाजायला अजून काही मिनिटे बाकी होती. शहराच्या बाहेर असलेलं ते जुनं ओसाड गोदाम अंधारात हरवल्यासारखं दिसत होतं. भोवताली शांतता होती. फक्त वाऱ्याचा आवाज आणि कधीतरी उडणाऱ्या पक्ष्यांची चाहूल. राहुल आपल्या कारमधून खाली उतरला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. तो ईमेल कोणी पाठवला असेल? खरंच इथे काही महत्वाचा पुरावा मिळणार होता का? की हा एक सापळा होता? करणने त्याला आधीच सावध केलं होतं. एकटा जाऊ नकोस.
म्हणूनच करण थोड्या अंतरावर दुसऱ्या गाडीतून त्याच्यावर नजर ठेवून होता. वैदेहीलाही या भेटीबद्दल समजलं होतं. तिने राहुलला अनेकदा फोन केला. काळजी घे, मला वचन दे, काहीही झालं तरी स्वतःला धोक्यात घालणार नाहीस. राहुल हसला होता. मी परत येईन. पण त्याच्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता होती. तो गोदामाच्या आत शिरला. सगळीकडे धूळ, मोडकळीस आलेल्या पेट्या आणि गंजलेली यंत्र पडली होती. अचानक अंधारातून एक आवाज आला. राहुल खन्ना. राहुल सावध झाला. कोण आहे? एक वृद्ध माणूस सावकाश पुढे आला. त्याचा चेहरा अंधुक प्रकाशात दिसत होता. राहुलने त्याला ओळखलं नाही. मी शेखर, पूर्वी रघुनाथ महाजनसोबत काम करायचो. राहुलच्या डोळ्यात चमक आली. म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे? खूप काही. शेखरच्या आवाजात भीती होती. मी अनेक वर्ष गप्प राहिलो, पण आता नाही. त्याने खिशातून एक फाईल बाहेर काढली. यात रघुनाथच्या काळ्या कारवायांचे पुरावे आहेत. राहुल ती फाईल घेणार इतक्यात अचानक गोदामातील दिवे बंद झाले. सगळीकडे अंधार पसरला. काय झालं? राहुल ओरडला. त्याच क्षणी कुठेतरी धावत येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू आला आणि पुढच्या क्षणी धाड गोळीबाराचा आवाज घुमला. शेखर जोरात किंचाळला. राहुलच्या डोळ्यांसमोर तो खाली कोसळला. शेखर! राहुल त्याच्याकडे धावला. त्याच्या खांद्याला गोळी लागली होती. रक्त वाहत होतं. कोणीतरी आहे इथे, राहुल ओरडला. दुसरीकडे बाहेर उभा असलेला करणही आत धावत आला. राहुल! दोघांनी आजूबाजूला पाहिलं, पण हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. शेखर थरथरत होता. त्याने राहुलचा हात पकडला. रघुनाथ! तो थांबणार नाही. त्याच्याकडे अजून मोठी योजना आहे. काय योजना? शेखरचा श्वास वेगाने चालू होता. खन्ना ग्रुप. उद्या सर्व काही संपणार आहे, हे बोलून तो बेशुद्ध झाला. राहुल आणि करणने ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवली, पण त्या गोंधळात शेखरने दिलेली फाईल मात्र सुरक्षित राहिली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी शेखरवर उपचार सुरू केले होते. राहुल आणि करण बाहेर थांबले होते. दोघांच्याही नजरा त्या फाईलकडे होत्या. काही वेळाने त्यांनी ती उघडली. पहिल्या काही पानांमध्ये जुन्या आर्थिक व्यवहारांची माहिती होती. मग एक फोटो समोर आला. तो फोटो पाहून राहुल आणि करण दोघेही स्तब्ध झाले. फोटोत रघुनाथ महाजन होता, पण त्याच्या शेजारी उभा असलेला माणूस पाहून राहुलचा श्वास थांबला. कारण तो माणूस त्याच्या आयुष्यातील अत्यंत जवळचा आणि विश्वासू व्यक्ती होता. हे अशक्य आहे. राहुलच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. करणही अवाक झाला, कारण त्या फोटोत दिसणारी व्यक्ती म्हणजे खन्ना ग्रुपमधील एक अत्यंत वरिष्ठ अधिकारी, ज्यावर विक्रम खन्ना आणि राहुल दोघेही पूर्ण विश्वास ठेवत होते. म्हणजे रघुनाथला कंपनीतील माहिती बाहेरून नाही तर आतून मिळत होती. आता शत्रू फक्त बाहेर नव्हता, तो त्यांच्या अगदी जवळ होता. आणि दुसऱ्याच दिवशी खन्ना ग्रुपवर होणारा सर्वात मोठा हल्ला रोखण्यासाठी राहुलकडे फक्त काही तास उरले होते. विश्वासघातकी चेहरा उघड. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे शांतता होती, पण राहुल आणि करणच्या मनात वादळ सुरू होतं. शेखरने दिलेल्या फाईलमधील तो फोटो अजूनही त्यांच्या समोर होता. फोटोत रघुनाथ महाजनसोबत उभा असलेला माणूस पाहून राहुल हादरला होता, कारण तो कोणी अनोळखी नव्हता. तो होता संदीप मेहता, खन्ना ग्रुपचा मुख्य वित्तीय सल्लागार. गेली 15 वर्षे कंपनीत काम करणारा, विक्रम खन्नांचा विश्वासू आणि राहुलसाठी कुटुंबातील सदस्यासारखा. नाही, राहुल पुटपुटला. संदीप अंकल असं करू शकत नाहीत. करणने गंभीरपणे उत्तर दिलं. मलाही तसंच वाटत होतं, पण पुरावे वेगळेच सांगत आहेत. राहुलने पुन्हा फोटो पाहिला. फोटो नुकताच काढलेला होता. त्यामागे तारीखही होती, फक्त 3 आठवड्यांपूर्वीची. म्हणजे रघुनाथ आणि संदीप अजूनही संपर्कात होते. त्याच वेळी डॉक्टर बाहेर आले. शेखर आता शुद्धीवर आला आहे. राहुल आणि करण लगेच त्याच्या खोलीत गेले. शेखर खूप अशक्त दिसत होता. त्याने राहुलकडे पाहिलं. फाईल पाहिली. हो, त्यातलं सगळं खरं आहे का? शेखरने हळूच मान हलवली. संदीप मेहता गेली अनेक वर्षे रघुनाथला मदत करत आहे. राहुल स्तब्ध झाला. पण का? शेखरच्या डोळ्यात वेदना दिसू लागल्या. कारण त्याला वाटत होतं की विक्रम खन्नांनी त्याचं करिअर नष्ट केलं. म्हणून सूड?
हो, आणि रघुनाथने त्या सुडाचा फायदा घेतला. राहुलच्या मनात राग उसळला. एका विश्वासू व्यक्तीनेच त्यांच्या कुटुंबाशी विश्वासघात केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी खन्ना ग्रुपमध्ये आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली. सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संदीप मेहताही तिथे होता. नेहमीप्रमाणे शांत आणि आत्मविश्वासपूर्ण. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नव्हता. राहुल त्याच्याकडे पाहत होता. त्याला विश्वास बसत नव्हता की हा माणूस इतका मोठा खेळ खेळू शकतो. बैठक सुरू झाली. अचानक राहुल उठला. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. राहुलने प्रोजेक्टरवर तो फोटो दाखवला. क्षणभर खोलीत शांतता पसरली. संदीपच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात भीती दिसली. हे काय आहे? विक्रम खन्नांनी विचारलं. राहुलचा आवाज ठाम होता. खन्ना ग्रुपमधील विश्वासघाताचा पुरावा. सगळे स्तब्ध झाले. संदीप अचानक उभा राहिला. हे खोटे आहे. कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण राहुलने फाईलमधील आणखी काही कागदपत्र दाखवली. बँक व्यवहार, गुप्त मीटिंगचे रेकॉर्ड आणि काही ईमेल्स. संदीपच्या कपाळावर घाम फुटला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर एक नाव चमकलं. रघुनाथ. सगळ्यांनी ते पाहिलं. आता लपवण्यासारखं काही उरलं नव्हतं. विक्रम खन्नांच्या डोळ्यात संताप उसळला. संदीप, मी तुला माझ्या कुटुंबाचा भाग मानलं आणि तू? संदीपने मान खाली घातली. पण अचानक तो हसायला लागला. ते हास्य विचित्र होतं. तुम्हाला वाटतं खेळ संपला? खोलीतील सगळे गोंधळले. संदीप पुढे म्हणाला, तुम्ही खूप उशीर केला आहे. आज दुपारी 12 वाजता खन्ना ग्रुपचं सर्वात मोठं नुकसान होणार आहे. राहुल दचकला. काय म्हणायचं आहे तुला? संदीप हसत म्हणाला, रघुनाथचा अंतिम डाव, जो कोणी थांबवू शकणार नाही. हे ऐकताच राहुलच्या मनात धोक्याची घंटा वाजली. कारण घड्याळात फक्त सकाळचे 10 वाजले होते. म्हणजे त्यांच्या हातात फक्त 2 तास उरले होते. 2 तासात त्यांना रघुनाथची योजना शोधून ती थांबवायची होती. नाहीतर खन्ना ग्रुपचं साम्राज्य कोसळणार होतं आणि त्यासोबत अनेक निरपराध लोकांचं भविष्यही उद्ध्वस्त होणार होतं. दूर एका आलिशान इमारतीच्या टेरेसवर उभा असलेला रघुनाथ महाजन शहराकडे पाहत हसत होता. त्याच्या हातात एक रिमोट डिव्हाइस होतं आणि त्याच्या ओठांवर एकच वाक्य होतं, आजचा दिवस विक्रम खन्ना कधीच विसरणार नाही. अंतिम डावाची उलटी गिनती. खन्ना ग्रुपच्या कॉन्फरन्स रूममध्ये प्रचंड तणावाचं वातावरण होतं. संदीप मेहताचा पर्दाफाश झाला होता. पण त्याने सांगितलेली एक गोष्ट सगळ्यांच्या मनात भीती निर्माण करत होती. दुपारी 12 वाजता खन्ना ग्रुपचं सर्वात मोठं नुकसान होणार आहे. घड्याळात सकाळचे 10:15 झाली होती. म्हणजे फक्त 1 तास 45 मिनिटं उरली होती. राहुलने लगेच एक आपत्कालीन टीम तयार केली. करण, कंपनीचे सायबर एक्सपर्ट, सुरक्षा अधिकारी आणि काही विश्वासू कर्मचारी एका खोलीत जमा झाले. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, राहुल ठाम आवाजात म्हणाला. रघुनाथचा पुढचा डाव शोधायचा आणि तो थांबवायचा. सगळे कामाला लागले. दुसरीकडे विक्रम खन्ना संदीपची चौकशी करत होते. रघुनाथ नेमकं काय करणार आहे? संदीप शांत बसला होता. उत्तर दे. विक्रमचा आवाज घुमला. संदीप हसला. आता सांगून काही फायदा नाही. काही मिनिटात तुम्हाला सगळं कळेल. विक्रमच्या मनात संताप उसळला. पण वेळ वाया घालवण्यापेक्षा उपाय शोधणं महत्वाचं होतं. तेवढ्यात करण धावत राहुलकडे आला. राहुल, काय झालं? मला काही संशयास्पद फायली सापडल्या आहेत. त्याने स्क्रीनवर काही दस्तऐवज उघडले. त्यात खन्ना ग्रुपच्या मुख्य डेटा सेंटरचा नकाशा होता आणि एका ठिकाणी लाल रंगाने चिन्ह केलेलं होतं. राहुलचे डोळे मोठे झाले. ते तर पॉवर कंट्रोल युनिट आहे. करणने मान हलवली. हो, जर ते बंद पडलं तर संपूर्ण डेटा सेंटर कोसळेल. म्हणजे रघुनाथचा डाव फक्त सायबर हल्ला नव्हता. तो कंपनीचा संपूर्ण डेटा नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. हजारो ग्राहकांची माहिती, करारपत्र, आर्थिक नोंदी, सगळं काही एका क्षणात नाहीसं होऊ शकत होतं. घड्याळात 11 वाजले. वेळ झपाट्याने पुढे जात होती. दुसरीकडे वैदेहीला हे सगळं समजलं. ती लगेच खन्ना ग्रुपच्या ऑफिसमध्ये आली. राहुलला पाहताच ती म्हणाली, तू ठीक आहेस ना? राहुल थोडं हसला. आत्ता ठीक राहण्यासाठी वेळ नाही. वैदेहीने त्याचा हात हातात घेतला. तू हे संकटही पार करशील. त्या शब्दांनी राहुलला पुन्हा एकदा ताकद मिळाली.
कारण जेव्हा सगळं जग विरोधात उभं राहतं तेव्हा एखाद्याचा विश्वास पर्वतासारखा आधार देतो. घड्याळात 11 वाजून 40 मिनिटं झाली. फक्त 20 मिनिटं बाकी होती. राहुल, करण आणि सुरक्षा टीम डेटा सेंटरकडे रवाना झाले. दुसरीकडे रघुनाथ एका गुप्त ठिकाणी बसून मॉनिटर्सकडे पाहत होता. त्याच्यासमोर डिजिटल टायमर चालू होता. 001932. तो हसला. यावेळी कोणीही मला थांबवू शकत नाही. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. सानिया होती. मला भीती वाटते, रघुनाथ शांतपणे म्हणाला. भीती ठेवू नकोस. आज नंतर खन्ना कुटुंब संपेल, पण सानियाच्या मनात मात्र पहिल्यांदाच अपराधीपणा निर्माण झाला होता. तिला राहुलची आठवण येत होती. तो तिच्या सोबत नेहमी आदराने वागला होता आणि आज तीच त्याच्या आयुष्याचा नाश करण्याच्या खेळाचा भाग बनली होती. घड्याळात 11 वाजून 55 मिनिटं झाली. राहुल आणि त्याची टीम डेटा सेंटरमध्ये पोहोचली. सगळं सामान्य दिसत होतं, पण राहुलला जाणवत होता वादळ अगदी जवळ आलं आहे. तेवढ्यात करण ओरडला. राहुल, इथे बघ. एका कंट्रोल पॅनेलच्या मागे एक लहान इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसवलेलं होतं. त्यावर लाल रंगाचा डिजिटल टायमर चमकत होता. 00:04:59. फक्त 5 मिनिटं बाकी होती. आता प्रत्येक सेकंड महत्त्वाचा होता. जर हे डिव्हाइस वेळेत निष्क्रिय केलं नाही तर खन्ना ग्रुपचं संपूर्ण डिजिटल साम्राज्य एका क्षणात कोसळणार होतं आणि राहुलच्या आयुष्यातील सर्वात मोठी शर्यत आता सुरू झाली होती. भाग 8 मध्ये आपण पाहू की 5 मिनिटांची शर्यत कशी असेल. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.